नमस्कार. बरेच काही लोक असे असतात की ज्यांना पहिल्यापासून कुळदेव कुळदेवी कोण आहे हे ठाऊक नसते. त्यामुळे ते घाबरून जातात आणि घरामध्ये देखील कुळदेवीचा कुळाचार न झाल्यामुळे अनेक संकट, आर्थिक, मानसिक, शारीरिक सगळ्या प्रकारची संकट त्यांना येत असतात. अशा वेळेस घाबरून जायचं नाही. तुम्ही कुळदेवीच्या नावाने देवघरावरती कलश स्थापन करू शकता. यासाठी तुम्ही कोणत्याही मंगळवार किंवा शुक्रवारी पाण्याने भरलेला एक कलश, जर तांब्याचा असेल तर चांगला, जो कलश आहे तो एका वाटीमध्ये अक्षत घ्यायच्या. त्या अक्षतावरती हा पाण्याने भरलेला कलश ठेवायचा. त्यामध्ये हळदी कुंकू टाकायचं, 1 रुपयाचे नाणे, 1 सुपारी टाकायची आणि आंब्याची किंवा विड्याची 5 पाने त्यावरती मांडून एक नारळ ज्याची शेंडीवरती करायची, त्याच्यावरती नारळ मांडून तिला कुलदेवीचा मान द्यायचा, हळदी कुंकू लावायचं, फुलं व्हायची आणि तिला मनापासून नमस्कार करून, प्रार्थना करून तिला विनवणी करायची की कुळदेवी तू कोण, जे माझी कुळदेवी आहे तर मला तुझी काही माहिती नाही, पण मला कुठल्याही स्वरूपामध्ये तू माझ्यापर्यंत ही गोष्ट आणून दे, मला तसा दृष्टांत दाखवून दे की माझी कुलदेवी कोण आहे. जोपर्यंत मला ठाऊक नाही तोपर्यंत मी तुझी या कलश रूपामध्येच सेवा करीन. माझी जी काही सेवा आहे ती तू मान्य करून घे आणि तिला रोज, त्या कलशाला रोज हळदी कुंकू लावून कुलदेवीचा मान देऊन ओम श्री कुलदेवी नमः या मंत्राचा जाप करू शकता आणि या कलशातील पाणी तुम्ही मंगळवार ते शुक्रवार असं बदलू शकता.